जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र कन्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे। महसूल विभागाचा नवीन आदेश जाहीर। आता प्रत्येक शेताला मिळणार 12 फूट रस्ता, 7 दिवसात अंमलबजावणी अनिवार्य करण्यात येणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, शेतात जाण्यासाठीच्या रस्त्यावरून उद्भवणारे वाद आणि दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे मित्रांनो। महसूल विभागाने शेत रस्त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात नवीन आदेश जारी केले असून तहसीलदारांनी दिलेला रस्ता मोकळा करण्याचा आदेश आता 7 दिवसांच्या आत पूर्ण करावा लागेल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आले आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, जिओ टॅग फोटो आणि डिजिटल दस्तऐवजीकरण बंधनकारक। नव्या नियमानुसार शेतरस्ता मोकळा केल्यानंतर त्या ठिकाणचे जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे मित्रांनो। या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ता मोकळा झाला का, किती क्षेत्र उपलब्ध झाले आणि आदेशाची अंमलबजावणी खरी झाली का हे स्पष्टपणे सिद्ध होईल। याशिवाय आदेशाची प्रत, पंचनामा, नकाशा, साक्षीदारांच्या सहीसह कागदपत्र हे सर्व पुरावे एकत्र करून तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, प्रत्येक शेतासाठी 12 फूट रुंदीचा रस्ता अनिवार्य। महसूल विभागाने या नव्या आदेशात स्पष्ट केले आहे की प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान 12 फूट रुंदीचा रस्ता असणे आवश्यक आहे। अनेक ठिकाणी जुने मार्ग अतिक्रमित झाले असल्याने शेतकऱ्यांना शेतात पोहोचण्यासाठी मोठा फेरा घ्यावा लागत होता। आता हे अतिक्रमण काढून रस्ते प्रत्यक्ष मोकळे करण्याची जबाबदारी तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, स्थळ पाहणी आणि पंचनामा आता सक्तीचा। शेतरस्ता संदर्भातील प्रत्येक तक्रारीनंतर संबंधित तलाठी, मंडळाधिकारी आणि महसूल निरीक्षक यांनी स्थळ पाहणी करून पंचनामा तयार करणे बंधनकारक असेल। या पंचनाम्यात रस्त्याची दिशा, रुंदी, अडथळे, अतिक्रमण आणि प्रवेशयोग्यता यांचा सविस्तर उल्लेख केला जाईल मित्रांनो। ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणे अनिवार्य आहे मित्रांनो। तसेच मित्रांनो, प्रकरण बंद करण्यावर महसूल विभागाची बंदी। महसूल विभागाने स्पष्ट आदेश दिले आहे की प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता कोणतेही प्रकरण बंद करता येणार नाही। केवळ रस्ता मोकळा केल्यानंतर आणि सर्व पुरावे नोंदवल्यानंतरच प्रकरण निकाली निघाले असे मानले जाईल, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल मित्रांनो। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, पारदर्शकता आणि गती। या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्त्यांचे वाद आता जलद गतीने मार्गी लागतील। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर, मोकळा आणि सुरक्षित रस्ता मिळणार असून महसूल विभागावरील अवलंबही कमी होईल। जिओ टॅग आणि डिजिटल नोंदीमुळे या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येणार आहे। तर मित्रांनो, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थेट तपासणी। तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का हे तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकारी 7 दिवसांच्या आत स्थळ तपासणी करतील। अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल। तर मित्रांनो, नवीन आदेशाचा परिणाम काय होईल हे सविस्तर जाणून घेऊया। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। शेतात जाण्यासाठी आता कायदेशीर आणि कायमस्वरूपी रस्ता मिळवणे सोपे आणि जलद होणार आहे मित्रांनो। महसूल विभागाकडून मिळणाऱ्या या नव्या पारदर्शक प्रक्रियेने प्रशासनावरही विश्वास वाढणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।